दादांनो, एक छोटासा अनुभव सांगतो आणि जिवंत अनुभव सांगतो. दादा इथं बसलेले आहेत, नवेगाव मोरे, नवेगाव, चेक नवेगाव, जवळच आहे, पोंभुर्ण्याच्या जवळ, तुमच्याच परिसरात आहे. त्यांच्या गावाला एक सेवक आहे, नवीनच सेवक जोडले. 4 वर्षाचं बाळ होतं त्यांचं. किती वर्षाचं? आज 16 वर्षाचं झालं. 4 वर्षापासून त्या मुलाला बाधा होती फिट येण्याची. म्हणजे फिट केव्हा येते? हप्त्यातून, महिन्यातून म्हणा, की अशी अधूनमधून येत असते. पण त्या मुलाला रोज यायची आणि तोंडाला फेस वगैरे काही नाही, डोळे पूर्ण लाल फडक, जसे काय म्हणजे ट्यूबलाईट लाल दिवे लावले की काय, अशी परिस्थिती. आणि एकदम खाली पडायचा आणि जायच्या आधी सांगायचं की मला आता कसं तरी वाटतंय, मी आता, आणि सावरून घ्यायचा तो. पण लाल लाल डोळे दिवसभर राहायचे. तिथेच एक सेवकीनबाई माझ्याशी जोडलेली. ती 8 वर्ष मार्गात होती, ती सेवकीनबाई. पण तिला योग नव्हते, कारण मार्गदर्शकाचं मार्गदर्शन तिच्या म्हणण्यानुसार, मला माहित नाही बाबा, तिच्या म्हणण्यानुसार असं होते की आम्हाला मार्गदर्शन बरोबर घडत नाही आणि त्याच्यामुळे माझाही परिवाराचं जे दुःख होतं ते अजूनपर्यंत गेलेलं नाही. त्या परिवाराचं दुःख माझ्या माध्यमातून जोडल्यात, बाबाच्या शिकवणीत आल्या आणि त्या परिवाराचं दुःख दूर झालं. घराच्या शेजारी असं आपलं दुःख दिसते, साहजिकच आहे. कोणी म्हणते की बाई रे, तुला यायचं आहे काय मार्गामध्ये? त्यांनी म्हटलं का हो, काय हरकत नाही, तर ठीक आहे म्हणे, आपण काकाजी सोबत बोलू, पण त्याच्या आधी तू एक प्रयोग कर म्हणे, एक काम कर म्हणे. म्हणजे काय? त्या सेवकीनबाईनं सांगितलं की काकाजी पहिली सुरुवातीला काय सांगते, मी आधी भक्तीकडे नेत असतो दादा. कशाकडे? भक्तीकडे. कारण समर्पणाचा भाव जोपर्यंत येणार नाही ना, सामर्थ्याची मर्यादा काय आहे, परमेश्वर काय आहे, हे वस्तुस्थिती जोपर्यंत कळणार नाही ना, तोपर्यंत लढा लागणार नाहीये, नाही का? प्रेमभक्ती जोपर्यंत, प्रेम म्हणल्यानं उमटणार नाहीये, तर ती शरीरात जर उतरून जर घ्यायचं जर असेल तर घोट प्यावं लागेल, आणि घोट जर प्यायचा जर असेल तर अनुभव असं म्हटल्यानं घडणार नाही. तर त्या सेवकीनबाईने एकच सांगितलं, बाई म्हणे तू एक काम कर, बाबा हनुमानजीचं नामस्मरण कर. त्या मुलाला सांगितलं आणि घर परिवाराला सांगितलं, बाबा हनुमानजीचं नामस्मरण कर, आपण 1-2 दिवसात काकाजीशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत पोहोचू. बाबाजी हनुमानजीचं नामस्मरण केलं. पहिल्याच दिवसापासून त्या परिवाराला अनुभव आला. जरुरी नाही दादांनो, कारण हा निराकार निर्गुण भगवंत आहे. कशात सांगितलंय? परमात्मा एक मार्गामध्ये आल्याच्या नंतरच त्या भगवंताचा परिचय घडला का? अहो, वेदशास्त्र पुराणामध्ये ज्याचं कथन आहे की भगवंत निराकार आहे, तो आकारात येत नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्णानं सांगितलं, माध्यम श्रीकृष्ण होते, श्रीकृष्ण भगवान थोडी होते. पण त्यावेळेस श्रीकृष्णा माध्यमातून गीता सांगणारा एक भगवंत होता. अरे हे जी मी गीता सांगतोय म्हणते, हे मी आता नाही सांगितलं, याच्या आधी म्हणते मी सूर्याला सांगितली म्हणते, आता ती तुला सांगतोय. काय म्हणते? हे अर्जुना, आज मी तुला सांगतोय, याच्या आधी कुणाला सांगितली? त्या सूर्याला सांगतोय. सूर्य किती अनंत काळाचा. मग त्यावेळेस श्रीकृष्ण बोलले का? नाही. गीतेत काय लिहिलेलं आहे? भगवान वाच, श्रीकृष्ण वाच नाहीये. आणि ह्या मार्गातला कोण बोललाय? बाबा बोललेत काय? कोण बोलले? भगवंत बोलले, आत्मबोध बोलले. याच्याकडे लक्ष द्या. दोडकेदादांनी खूप सुंदर वर्णन केलंय की आमचा भगवंत कोण? हवा रूपी. पण माध्यम, तेरे नाम अनेक तू एकही है. तू एकच आहे, पण तुला आकारच नाही, तर तुला आवाज कोण याच्यात देणार? म्हणून भगवान बाबा हनुमानजी. बाबा हनुमानजीच्या नंतर आधी कोणता शब्द टाकला? भगवान बाबा हनुमानजी. जे भ ते न पर्यंत तुम्हाला त्याची व्याख्या माहितीच आहे. संपूर्ण सृष्टीचा व्यापक जो आहे, भ ते न पर्यंत, तो म्हणजे भगवंत. तो एक भगवंत त्या सेवकीनबाईच्या शब्दावर उभा झाला. ती तर साधी शेवकीन होती, पण भाव कोणता? समर्पणाचा. की माझ्या परिवाराचं दुःख झालं, याही परिवाराचं दुःख दूर झालं पाहिजे. श्रद्धेपोटी तिनं शब्द दिला आणि तो शब्द त्या सेवकीनबाईचा लागला आणि तिच्या घरचं दुःख दूर झालं. 3 दिवसानंतर फोन आला परिवाराचा, काकाजी म्हणे अशी अशी गोष्ट होती म्हणे. मी तिला म्हटलं म्हणे का तू भगवंताचं नामस्मरण कर आणि त्याचं म्हणे दुःख म्हणजे कमी झालं आणि त्याला फिट वगैरे येत नाही. आणि काकाजी मी घेऊन येऊन राहिलो. म्हटलं ये बेटा, घेऊन ये. त्या परिवाराला घेऊन आले. आजी आजोबापासून तर पूर्ण जण खुश होते. वडिलांना व्यसन होतं. अरे बाबा म्हटलं तुला हे व्यसन सोडावं लागल. 15 ते 20 लाख त्या परिवाराचे गेले. 4 वर्षापासून तर 16 वर्षाचा होतपर्यंत. आज त्याचं वय वर्ष 16 ते 17.
झालं 15 दिवस त्याचं दुःख दूर झालं, त्याच्या घरी ज्योत दिली, साफसफाई झाली, ज्योत दिली. किती प्रामाणिकपणाने राहायला पाहिजे त्या परिवारानं, आता त्या वडिलांना. पण हे मानव तो बेमान आहे. आली परिस्थिती. 15 दिवसाच्या नंतर फोन आला त्या आजीचा की माझा नातू पुन्हा पहिल्यासारखाच करते. कसं करू काकाजी? म्हटलं एक काम कर बेटा, नामस्मरण करत राहा. नामस्मरण करायला गेलं की थांबून जात होतं. 2-3 दिवसात आडात पडात झालंय. हे प्रसंग घडत राहत होते. 25 जानेवारीच्या दिवशी त्या परिवाराला घेऊन आणि संपूर्ण सेवक लोकांना घेऊन मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेलो, सार्वजनिक बुट्टीबोरीला. तेव्हा तो परिवार याला बसमध्ये बसला. तो मुलगा पुन्हा त्याच परिस्थितीत तसाच करायला लागला. काकाजी काकाजी धावा म्हणते बस चालू असतानाच. म्हटलं हा काय करून राहिला? तेव्हा भगवंताला हृदयातून आवाज दिला, बाबा ही काय वस्तुस्थिती आहे? कारण बंद झालेला प्रकार पुन्हा चालू होत नाही. पण काय ही वस्तुस्थिती आहे बाबा, हे डोळ्यासमोर येऊ द्या. परिवार सोबत होता, सर्व काही घडलं. तिथली रॅली होती, रॅलीमध्ये तो परिवार गेला आणि त्या पोराला अधून मधून पूर्ण येणं चालू झालं. म्हणजे दिवसातून 1 वेळा 2 वेळा कसं तर अर्धा तासात त्याची ते परिस्थिती बिघडत होती. मी त्याला हवन कुंडाच्या समोर बसवलं, बाबाच्या प्रतिमेच्या समोर बसवलं. बेटा म्हटलं तुम्ही बाप लेक दोघं याच्या समोर बसा, कारण एक करणारा करता करविता तो भगवंत आहे, त्याचं नामस्मरण चालू ठेवा. 3 ते 4 वाजले, चर्चा बैठक चालू होती. तो मुलाचा वडील म्हणते काकाजी थोडस 5 मिनिटासाठी फिरून येतो म्हणते. मला वाटलं सारखा बसू बसू थकून गेला असेल, हरकत नाही बाबा फिरून ये. मी त्याला सुट्टी दिली. म्हणजे पहा भगवंत कसा जागृत असतो. चूक लक्षात आणून द्यायची होती आणि दृष्टीच पडायचं होतं आपल्या. फिरायला गेले, फिरून आले तोपर्यंत पूर्ण चर्चा बैठक खतम झाली होती. आणि त्यातला मी संयोजक असल्या कारणानं टेबल टुबलं लाव बाबा असं तसं कर. आला म्हणते काकाजी झालं नाही का जेवायला? किती वेळपासून वाट पाहत आणून द्या आम्ही. दादा म्हणते काकाजी. म्हणलं हो ना बाबा. म्हटलं काम बाबांना फत्ते केलं ना, जे कारण आपल्या समोर पाहिजे होतं की हा परिवाराचं दुःख दूर का बरं दूर झालं नाही आणि पुन्हा का बरं सुरू झालं, तर हे भगवंतांनी आपल्या दृष्टीस आणून दिलं. झाले, फुल पिऊन आला. मग सांगा दादांनो की एकनिष्ठता कशाला म्हणायचं? आता याच्या पलीकडचा अनुभव काय पाहिजे? की वैद्य झाले, डॉक्टर झाले, सर्व झाले, जो जो येते 5-5, 20-20 हजार सांगून जाते ते आपण देण्यासाठी तयार आहोत. इथं 5ही रुपये जर आपल्याला लागत नाही तरी पण आपण आपलं एकनिष्ठ होत नाही. त्याचं कारण काय आहे? कारण दुःख पोरावर आहे, बापावर नाही. दुःख जर बापावर जर असतं तर सर्वाले ठेसून आणलं असतं. कारलं असतं, सर्वाला ठेसून आणलं असतं. पोरग मेलं तरी हरकत नाही, पण माझा शोक मी बंद करणार नाही. यालेच म्हणते समर्पण. मरता क्या न करता. आलो ढोपरो फोडून दादा, कारण दुःख होतं. दुःख एकदाच दूर झालं, विषय संपला. आणि ज्याच्या मुखात, ज्याच्या परिवारात माहित आहे का तो पहिला दिवस होता कसा, आणि हा समाजात आपण घडलो कसं आणि इथपर्यंत आलं कसं, आणि त्या समर्थ सद्गुरू महांते जुंदूच्या शिकवणीनं आपलं चरणार घेतलं कसं. जो आपला हे जाणीव ठेवल ना, तेव्हा त्या गुरुजीसारखे शब्द सोडतून आल्याशिवाय राहिला. अनुभवाचे बोल आहे, प्रत्यक्षात अनुभवाचे बोल आहे. जो घडला त्याच्याच मुखातून ते शब्द निघते. त्याच्यासाठी पुस्तकाची वाचन गरज नाही. आणि आज विशेष मला आनंद होतोय की हा परिवार घडला. त्याच्यात तो बोलण्यातून, त्या शेवकीनबाईच्या बोलण्यातून. कारण भाताचा पूर्ण गंज पाहायची गरज नाही. जाताना फक्त एक शीत जरी आलं लक्षात तरी समजून जातोय आपण. तो परिवार घडला आज. त्याच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या परिवाराच्या एकतेतून ते घडून येते. पण फक्त दादांनो एकच, मी आणि आपण सर्व मिळून एकच लक्षात ठेवायची, कारण आपला भगवंत जागृत आहे. काय आहे? जागृत आहे. जागृत म्हणजे दादांनो जिवंत आहे. नाही का? आपण आता आपल्या भाषेत बोलू, ठीक आहे की नाही? ज्याला आवाज जाते तो जागा आहे आणि ज्याला आवाज जात नाही तो जागा नाही, सरळ भाषेत, नाही का? मग आपल्या भगवंताला आवाज जाते, मग चांगले कर्म करतानाच जाते, वाईट कर्म करताना जात नाही का? जाते ना रे बाबा, है की नाही? अरे त्या दृष्टीतून तोच बघत आहे, त्या कानातून तोच बघत आहे. पण काय ऐकायचं आणि ह्या दृष्टीतून दृष्टिकोन ठेवून काय पाहायचं याचं स्वातंत्र्य फक्त आपल्याला दिलेलं आहे. बघणार आहे तोच आहे, ऐकणार आहे तोच आहे. जे जे करतो ते तोच करतोय.